एक अशी मुलगी जी लहानपणी बोलायला सुद्धा घाबरायची, वयाच्या 18व्या वर्षी ती शिक्षिका झाली. पुढे जाऊन तिने स्वतःचीच एक शाळा सुद्धा सुरू केली. तिच्याच शाळेतले विद्यार्थी पुढे जाऊन सैनिक झाले, देशासाठी लढायला गेले. ज्या वेळेला ते युद्धभूमीवर दारातीर्थी पडले, त्यावेळेला त्यांना वाचवण्यासाठी ती परिचारिकेच्या रूपात गेली. तिच्या या कार्यासाठी तिला एंजल ऑफ द बॅटलफील्ड किंवा युद्धभूमीवरील देवदूत म्हणून ओळखलं जातं. पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय ख्यातीची जगातील सर्वात मोठी संस्था तिने उभी केली. तिच्या द्रष्टेपणासाठी आणि या कार्यासाठी आजही ती अमेरिकेमधली पहिली महिला परिचारिका म्हणून ओळखली जाते. नमस्कार, आज आपण जाणून घेणार आहोत क्लारिसा हार्लो बर्टन किंवा मिस क्लारा बर्टन यांच्याबद्दल. 1821 साली क्लारा बर्टन यांचा जन्म झाला. पुढे त्यांनी शिक्षिकेचं काम केलं. त्यानंतर वयाच्या 34व्या वर्षी त्यांनी US पेटेंट कार्यालयामध्ये कारकुनीचंही काम केलं. 61 ते 65च्या दरम्यान अमेरिकेमध्ये गृहयुद्ध सुरू होते. त्या दरम्यानच्या काळामध्ये जशी सैनिकांनी या युद्धामध्ये उडी घेतली, त्याचप्रमाणे क्लारा बर्टन यांनी पण या युद्धामध्ये उडी घेतली. पण क्लारा बर्टन यांनी माणसांशी नाही तर माणसांच्या मृत्यूशी झुंज दिली. कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय प्रशिक्षण नसताना जे काम डॉक्टर करू शकणार नाहीत, अशाही शस्त्रक्रिया क्लारा बर्टन यांनी केल्या. क्लारा बर्टन यांचं एक आगळं वेगळं काम म्हणजे द मिसिंग सोल्जर्स ऑफिस. एकदा एका सरकारी अधिकाऱ्याकडून क्लारा बर्टन यांना माहिती मिळाली की युद्धामध्ये जखमी झालेल्या अनेक युद्ध कैदींना तसंच वाऱ्यावर सोडून देण्यात आलं. ही वार्ता मिळता क्षणी क्लारा बर्टन यांनी तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना एक पत्र धाडलं. या पत्रामध्ये विनंती केल्याप्रमाणे त्यांनी मिसिंग सोल्जर्स ऑफिसची स्थापना केली आणि तब्बल 22,000 युद्ध कैद्यांना त्यांनी शोधून काढलं. तर ते कार्यालय आजही संग्रहालयाच्या रूपामध्ये अमेरिकेमध्ये जतन करण्यात आलेलं आहे. बार्टन यांचं सर्वात महत्वाचं ते काम म्हणजे अमेरिकन रेड क्रॉस सोसायटीची स्थापना. 70-71च्या काळामध्ये बार्टन फ्रान्समध्ये गेल्या होत्या. तिकडे त्यांनी रेड क्रॉस सोसायटीचं काम बघितलं. इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटीच्या कामातून प्रभावित झाल्यानंतर त्या अमेरिकेमध्ये परत आल्या. मायभूमीत परतल्यानंतर इथे सुद्धा अशी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय संस्था सुरू व्हावी असं त्यांच्या मनामध्ये होतं. तब्बल 9 वर्ष सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा सरकारने टाळाटाळ केल्यानंतर बार्टन यांनी स्वतःच रेड क्रॉस सोसायटीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. डॅन्सविले येथे 1881 साली स्वतःच्या राहत्या घरी त्यांनी अमेरिकन रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली. 1908 साली बार्टन यांनी द स्टोरी ऑफ माय चाइल्डहुड या नावे स्वतःचं आत्मचरित्र प्रसिद्ध केलं. येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे दया, प्रेम, सद्भावना आणि करुणा या मूल्यांची जोपासना बार्टनांनी आयुष्यभर केली. आपणही हीच शिकवण अंगीकारूया. अक्षरधर्मीच्या गोधडी वाहिनीतर्फे क्लारा बार्टन यांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.